संपूर्ण कोकणाला सावधान करणारी अशी बातमी आहे। गोव्याच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि पुढच्या 12 तासांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या 36 तासांमध्ये संपूर्ण कोकण किनाऱ्यासाठी सावधानतेचे इशारे देण्यात आले। संपूर्ण किनारपट्टीवरती कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम दिसून येतील आणि या दरम्यान सोसाट्याचे वारे तसंच जोरदार पावसाची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला अधिक माहिती देईल। भारती, पूर्वी आपल्याला माहिती आहे की काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विट करून माहिती दिली आणि आता हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे की हा जो कमी दाबाचा पट्टा आहे आत्ता या क्षणी त्याची उत्तरेकडे वाटचाल सुरू आहे आणि आता गोव्याच्या किनारपट्टीजवळ आहे। गोव्यात आता या क्षणी तुफान पाऊस येतोय, पूरसदृश परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे। त्याचाच परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळपासून पावसाची तीव्रता आहेच, काल रात्रीही होती। मात्र बाकीच्या राज्यात सकाळपासून पाऊस थांबलेला आहे। काल आपल्याला पाऊस सगळीकडे जोरदार पडलेला दिसला, मात्र आता हा जो कमी दाबाचा पट्टा आहे याचा प्रवास कसा होतो तो बघणं महत्त्वाचं ठरेल। मात्र उद्या परवाकडे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं ट्विटद्वारे पूर्णच कोकण किनारपट्टीला तीव्र पावसाचा वाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो। धन्यवाद भारती, तू दिलेल्या माहितीबद्दल। आणि आपण सुद्धा सर्वांना आवाहन करूया, खास करून मच्छीमारांसाठी आवाहन करण्यात आलंय सरकारतर्फे की खोल समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये, कारण पुढचे 36 तास संपूर्ण किनारपट्टीच्या भागामध्ये कोकण किनारपट्टी तसंच मुंबईमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।